आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। उद्योगपती CR सांगलीकर अटकेत। बावधन येथील 13 हेक्टर जमीन गैरव्यवहार 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। आमचे मिरज पुणे प्रतिनिधी कळवतात की PACL कंपनीच्या गुंतवणूकदारांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर राहणार फ्लॅट नंबर 4 ब्रह्मा क्लासिक हाऊसिंग सोसायटी बंड गार्डन पुणे यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार सांगलीकर यांच्यासह इतर आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी पांडुरंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायमूर्ती लोढा समितीच्या ताब्यात असलेल्या मौजे सूस तालुका मुळशी जिल्हा पुणे सुमारे 13.16 हेक्टर जमीन मिळकतीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। सदर जमिनीची विक्री करतेवेळीची बाजार किंमत सुमारे 27,91,90,500 इतकी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। ही जमीन बेकायदेशीररित्या खरेदी करून PACLचे गुंतवणूकदार तसेच शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। आरोपी चंद्रकांत सांगलीकर हे मिरज जिल्हा सांगली येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घाटे भिलारे, पोलीस हवालदार बारटक्के व पोलीस शिपाई सहारे यांच्या पथकाने मिरज शहरात कारवाई करत सांगलीकर यांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना पुण्याकडे रवाना करण्यात आले। आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 5 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। विशेष म्हणजे CR सांगलीकर यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तसेच त्यांनी मिरज शहरात महिलांसाठी गारमेंट उद्योग उभारलेला आहे। वर्षअखेरीस सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असतानाच सांगलीकर यांना पोलीस कोठडीत राहावे लागल्याने हे प्रकरण राजकीय व औद्योगिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। राजकीय व ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।